नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे असणारे जे महत्त्वाचे घटक आहेत, या महत्त्वाच्या घटकांच्या विषयी माहिती बघत आहोत. याच्यामध्ये आपण भारताच्या भूगोलाच्या संदर्भात असणारे जे महत्त्वाचे घटक आहेत, या महत्त्वाच्या घटकांची चर्चा आपण काही पाठीमागच्या लेक्चर्समध्ये केलेली आहे. त्या सर्व लेक्चर्सचे व्हिडिओ खाली आपल्या तुमच्या चॅनेलच्या पेजवर तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. याच्यामध्ये आपण भारताची प्राकृतिक रचना, त्याचबरोबर भारताचं हवामान, वातावरण, भारतामध्ये असणारी शेती, महत्त्वाची असणारी पिके, खनिज संपत्ती, त्याचबरोबर भारतामध्ये असणारी महत्त्वाची उद्योगधंदे, या सर्व घटकांची माहिती बघितलेली आहे. याच्याशिवाय इतरही अनेक घटक आहेत, परंतु या ठिकाणी हे जे सर्व घटक आहेत, ते सर्व घटक आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या भारताचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. आणि या सर्व घटकांचा विकास होण्यासाठी एक महत्त्वाचा असणारा आणखी एक संलग्न घटक किंवा संयुक्त घटक असणारा एक म्हणजे वाहतूक. आता ही वाहतुकीची व्यवस्था आपल्याकडे कशा प्रकारची आहे, कारण आपण जो शेतामध्ये उत्पादित केलेला जो माल आहे, कच्चा माल, तो बाजारपेठेपर्यंत पोचवण्यासाठी किंवा कच्च्या मालावरचं रूपांतर पक्क्या मालात करण्यासाठी जो एक वेगवेगळ्या प्रकारचे असणारे महत्त्वाचे जे कारखाने आहेत, प्रक्रिया उद्योग आहेत, ते प्रक्रिया उद्योगांच्यापर्यंत पोचवण्यासाठी लागणारी वाहतूक व्यवस्था, त्या कारखान्यात तयार झालेला पक्का माल बाजारपेठेपर्यंत पोचवण्यासाठी किंवा उपभोक्त्यापर्यंत पोचवण्यासाठी आवश्यक असणारा वाहतुकीचा प्रकार कोणता आहे किंवा वाहतूक कशा प्रकारे केली जाते, कशा प्रकारची वाहतूक आहे, या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे हे जे बाकीचे सर्व घटक जसे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातूनही जसे महत्त्वाचे आहेत, तसंच हा घटकसुद्धा वाहतुकीचे प्रकार, हा जो घटक आहे, हा सुद्धा आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि याचा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवरती खूप दूरगामी परिणाम होत असतो. म्हणून या घटकाची आपल्याला या ठिकाणी सविस्तर माहिती बघायची आहे. आता वाहतूक व्यवस्था म्हणजे काय, तर वाहतूक व्यवस्था म्हणजे एका ठिकाणापासून दुसऱ्या स्थानापर्यंत माणसे व माल हलवण्याची क्रिया किंवा कृती होय. आता वाहतूक म्हणजे माणसे किंवा माल हलवण्याची क्रिया किंवा कृती, यालाच आपण वाहतूक असं म्हणतो. माणसांना इष्ट त्या स्थळी जाण्याची गरज व इच्छा असल्यास त्या स्थळी पोचवणे वा नेणे, त्यांना आवश्यकता वा गरज भासणाऱ्या वस्तूंची मालाची पोच वा पाठवणी करणे, या सर्व गोष्टी वाहतुकीमुळे शक्य होतात. उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या ठिकाणाहून उदाहरणार्थ आपल्या इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्पादित होणारी साखर आहे, ती साखर आपल्याला जर विदर्भामध्ये किंवा ज्या भागामध्ये ऊसाचं उत्पादन होत नाही त्या भागामध्ये जर पोचवायची असेल, तर त्या ठिकाणी साखर पोचवण्यासाठी जी गरज भासते किंवा मालाची पोच किंवा पाठवणी जी केली जाते, ती आपल्याला सर्व वाहतुकीमुळे शक्य होते. त्यामुळे आपल्याला वाहतूक महत्त्वाची आहे. वाहतूक विना व्यापार शक्य नाही, व्यापाराशिवाय गावे व शहरे वसणे शक्य नाही. आता हा जो व्यापार आहे, तो व्यापार अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या व्यापारावरती खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते आणि हीच उलाढाल वेगवेगळ्या गोष्टींना कारणीभूत असते. उदाहरणार्थ बाजारपेठेची निर्मिती असेल, एखाद्या गावाची शहराची निर्मिती असेल, एका वेगळ्या उद्योगधंद्यांची निर्मिती असेल, लोकांना रोजगार उपलब्ध होणे असेल, हे जे सर्व घटक आहेत, हे सर्व घटक व्यापारामुळे शक्य होतात आणि हा व्यापार वाहतुकीमुळे शक्य होतो. जर वाहतुकीच्या साधनांचीच उपलब्धता झाली नाही तर व्यापार होणार नाही, आणि व्यापार नाही झाला तर गावं शहरं वसणार नाहीत, परिणामी पुढच्या कोणत्याही गोष्टी निर्माण होणार नाही. आता परंपरेने गावं आणि नगरे ही संस्कृतीचे केंद्र समजण्यात येतात. वाहतूक संस्कृतीची माता आणि जननी मानायला हवी, कारण आहेच वाहतूक ही वाहतूक ही जी आहे ती संस्कृतीची माता किंवा जननी आहे. कारण आपल्याकडे जर आपण बघितलं तर एका भागात असणारी चालीरीती परंपरा वाहतुकीच्या माध्यमातून दुसऱ्या भागामध्ये पोचतात. उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर इंग्रज आपल्याकडे जहाजांच्या मधून आले, परंतु जहाजांच्या मधून येत असताना आपल्या भारताचा पूर्वीचा पारंपरिक पोशाख, सुती कपडे, एकदम साधा पोशाख होता. तो सुती कपड्याचा पोशाख आता पाठीमागं पडू लागलेला आहे, परंतु बाहेरच्या देशात वापरला जाणारा शर्ट पॅन्ट हा पोशाख आपल्याकडे आला. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितले तर प्रामुख्याने वाहतुकीमुळे संस्कृतीची देवाणघेवाण होते. म्हणून वाहतूक ही संस्कृतीची माता किंवा जननीच आपल्याला म्हटलं पाहिजे. आता हे जे वाहतूक आहे, ते वाहतुकीचा विकास जर आपण बघितला तर एका दिवसात किंवा एका तासात किंवा काही 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये वाहतुकीचा विकास झालेला नाही. पूर्वीच्या प्राचीन कालखंडापासून आतापर्यंत जर वाहतुकीचा विकास आपण बघितला तर तुम्ही बघितलं असेल
सुरुवातीला माणूस चालत जात होता, नंतर त्याला एक गोल दगड पळताना दिसला, त्यानंतर चाकाचा शोध लागला, त्यानंतर हळूहळू बैलगाडी निघाली, त्यानंतर परत वाफेचे इंजिन निघाले. हळूहळू त्याच्यामध्ये सुधारणा होत गेल्या. म्हणून वाहतुकीचा विकास आहे तो वाहतुकीच्या विकासाची प्रगती मंद आणि अत्यंत अवघड अशी होत आलेली आहे. म्हणजे डायरेक्ट माणूस विमानाचा शोध लागला नाही, तर त्याच्यासाठी इतर अनेक छोटे छोटे त्याने शोध लावले, त्याच्यावरती त्याने अभ्यास केला आणि मग वाहतुकीची प्रगती होत गेली. म्हणून वाहतुकीची प्रगती ही सतत मंद आणि अत्यंत अवघड अशा प्रकारे होत आलेली आहे. प्रागैतिहासिक काळापासून लोक मुख्यतः पायीच प्रवास करीत होते. ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी माल आपल्या पाठीवरून, डोक्यावरून अथवा जमिनीवरून ते ओढत नेत होते. म्हणजे अशा प्रकारची सुरुवातीच्या कालखंडामध्ये वाहतुकीची व्यवस्था होती. आता या ठिकाणी काही प्रमुख आधारांच्यावरती या वाहतुकीचे प्रकार या ठिकाणी केलेले आहेत. ते प्रकारांच्या विषयात आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे. ते प्रकार कोणते आहेत? तर राजकीय सीमांच्या आधारे, वाहतुकीसाठी आपण कोणता घटक वापरतो त्याच्या आधारे, वाहतूक साधनांची मालकी कोणाकडे आहे त्याच्या आधारे, वाहतुकीचं माध्यम कोणतं आहे याच्या आधारे, असे काही प्रमुख आधारभूत किंवा प्रमुख घटक विचारात घेऊन हे वाहतुकीचे प्रकार केलेले आहेत. हे वाहतुकीचे प्रकार महत्त्वाचे आहेत कारण याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता राजकीय सीमांच्या आधारे प्रकार कोणते आहेत? तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय. देशांतर्गत म्हणजे देशातल्या देशामध्ये, आंतरराष्ट्रीय म्हणजे बाहेरच्या देशामध्ये. याची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत, तरी आपण या ठिकाणी थोडक्यात बघूयात. वाहतुकीचा घटक कोणता आहे? तर वाहतुकीचा घटक प्रवासासाठी आपण करतोय म्हणजे लोकांना पोचवतोय की माल पोचवतोय, वाहतुकीच्या घटकावरून त्याचे प्रकार आहेत. मालकी साधनं म्हणजे ती वाहतूक कोणती, खाजगी आहे, एकट्या कोणाची की सार्वजनिक आहे. सार्वजनिक म्हणजे आपण जर रेल्वे वाहतूक बघितली तर सार्वजनिक आहे, शासनाची. खाजगी वाहतूक म्हणजे आपली स्वतःची असणारी कार. म्हणजे ही वाहतुकीच्या साधनाची मालकी कोणाची आहे याच्यावरूनही त्याचे प्रकार केलेले आहेत. त्याचबरोबर वाहतुकीचं माध्यम कोणतं आहे? आपल्याकडे आता विविध माध्यम आहेत. आपण हवेतून प्रवास करतो, विमानातून, जलवाहतूक करतो, हवाई वाहतूक करतो, भूवाहतूक करतो. म्हणजे वाहतुकीचं माध्यम कोणतं आहे यावरूनही वाहतुकीचे प्रकार केले जातात. म्हणून या ठिकाणी प्रमुख घटकांचा आधार घेऊन किंवा प्रमुख घटकांचा विचार करून हे वाहतुकीचे प्रकार केलेले आहेत. आता याच्यातील पहिला प्रकार आपल्याला महत्त्वाचा बघायचा आहे, तो म्हणजे राजकीय सीमांच्या आधारे वाहतुकीचे प्रकार. आता राजकीय सीमांच्या आधारे वाहतुकीचे प्रकार याच्यातील पहिला आहे देशांतर्गत स्थानकी किंवा देशांतर्गत वाहतूक, त्यालाच डोमेस्टिक ट्रान्सपोर्ट असं म्हणतात. एकाच देशाच्या सीमेच्या अंतर्गत भागामध्ये होणारी वाहतूक म्हणजे देशांतर्गत किंवा स्थानिक वाहतूक होय. म्हणजे उदाहरणार्थ मुंबई टू पुणे, मुंबई टू दिल्ली ही जी वाहतूक होईल त्या वाहतुकीला आपण देशांतर्गत वाहतूक असं म्हणतो. याउलट दुसरा प्रकार आहे आंतरराष्ट्रीय वाहतूक, त्यालाच इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट असं म्हणतो. हे आंतरराष्ट्रीय वाहतूक म्हणजे काय? तर दोन देशांच्या दरम्यान होणारी वाहतूक म्हणजे आंतरराष्ट्रीय वाहतूक. उदाहरणार्थ भारताचं असणारं राजधानीचं ठिकाण दिल्ली, दिल्लीमधून होणारी कॅनडाला वाहतूक, दिल्लीमधून होणारी महत्त्वाची ब्रिटनला वाहतूक, दिल्लीवरून होणारी चीनची वाहतूक किंवा दिल्लीवरून टोकियोला होणारी वाहतूक. म्हणजे आपल्या देशातून बाहेरच्या देशांच्यामध्ये जी वाहतूक होते त्या वाहतुकीला आपण आंतरराष्ट्रीय वाहतूक असं म्हणतो. आता दुसरा महत्त्वाचा घटक प्रकार आहे तो म्हणजे वाहतुकीचे जे प्रमुख घटक आहेत त्या घटकांच्या आधारावर. म्हणजे वाहतूक कोणत्या घटकासाठी केली जाते? एक पॅसेंजर ट्रान्सपोर्ट आहे की गुड ट्रान्सपोर्ट आहे, प्रवासी वाहतूक आहे की माल वाहतूक आहे. वाहतुकीच्या व्यक्तींच्या वाहतुकीला आपण प्रवासी वाहतूक म्हणतो. उदाहरणार्थ आपल्याकडे जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये लोकल ट्रेन्स असतात. लोकल ट्रेन्समधून प्रवासी वाहतूक केली जाते, त्याच्यामधून मालाची वाहतूक केली जात नाही. त्यानंतर मालवाहतूक कोणती आहे? तर मालवाहतूक म्हणजे वस्तू आणि मानवेतर प्राण्यांच्या वाहतुकीला आपण मालवाहतूक म्हणतो. म्हणजे त्याच्यामधून माणसांना वाहून नेलं जात नाही. उदाहरणार्थ जी समुद्रामध्ये मोठमोठे कंटेनर्स असतात, जहाजं असतात, त्या जहाजांच्यामधून तेलाची किंवा मालाची वाहतूक जास्त प्रमाणात केली जाते, त्याला आपण मालवाहतूक असं म्हणतो. म्हणून वाहतुकीच्या घटकावरून त्याचे दोन प्रकार आहेत, प्रवासी वाहतूक आणि माल वाहतूक. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे वाहतूक माध्यमांच्या आधारे प्रकार. म्हणजे खाजगी वाहतूक आहे की सार्वजनिक आहे. जे आपण तुम्हाला सांगितले की खाजगी वाहतूक म्हणजे स्वतःची कार, स्वतःची असणारी वस्तू, आणि सार्वजनिक म्हणजे जी सर्वांना वापरता येते असे पब्लिक ट्रान्सपोर्ट. आता प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट्समध्ये, खाजगी वाहतुकीमध्ये लोक आपल्या स्वतःच्या वाहनांचा वापर करतात, तर सार्वजनिक वाहतूकमध्ये, पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये, सार्वजनिक सहकारी सेवेमध्ये लोक खाजगी कंपन्या किंवा शासना यांच्या मालकीच्या वाहनांना भाडे देऊन प्रवास
करतात, त्यालाच आपण सार्वजनिक वाहतूक असं म्हणतो. त्यानंतर वाहतुकीचं माध्यम, ट्रान्सपोर्ट मीन्स म्हणजे हे माध्यम कोणतं आहे, कोणत्या माध्यमातून आपण प्रवास करतो. म्हणजे आपल्याकडे जर आपण बघितलं तर आपण पूर्वीपासून ऐकत आलो की आपल्याकडे जलवाहतूक केली जाते, भूवाहतूक केली जाते, हवाई वाहतूक केली जाते. याच्यातील कोणत्या माध्यमातून आपण प्रवास करतो यावरून त्याचे प्रमुख 3 गट केलेले आहेत. पहिला आहे भू वाहतूक, त्यालाच आपण लँड ट्रान्सपोर्ट असं म्हणतो. आता लँड ट्रान्सपोर्टचेही परत काही प्रकार पडतात. त्याच्यामध्ये जमिनीच्या पृष्ठभागावरून किंवा खालून तारा, नळी, रस्ते, लोहमार्ग यांच्याद्वारे होणारी वाहतूक म्हणजेच त्याला आपण भूवाहतूक असं म्हणतो. ही सर्वाधिक स्वरूपामध्ये जगात वापरली जाणारी वाहतूक आहे, म्हणून ती भूवाहतूक महत्त्वाची आहे. त्यानंतरचा वाहतुकीच्या माध्यमावरून असणारा दुसरा प्रकार आहे जलवाहतूक. जल म्हणजे पाणी, पाण्याच्या माध्यमातून जी वाहतूक केली जाते त्याला आपण वॉटर ट्रान्सपोर्ट असं म्हणतो. पाण्यात तरंगणाऱ्या लहान मोठ्या बोटी किंवा जहाजाच्याद्वारे केली जाणारी वाहतूक म्हणजे जलवाहतूक होय. ही वाहतुकीचा महत्त्वाचा प्रकार आहे. हा वाहतुकीचा सर्वात स्वस्त प्रकार आहे. आता का स्वस्त आहे हे आपण सविस्तर या घटकामध्ये बघणार आहोत. त्यानंतर हवाई वाहतूक, एअर ट्रान्सपोर्ट, विमाने, हेलिकॉप्टर यांसारख्या हवेत मार्गक्रमण करणाऱ्या साधनांच्याद्वारे केली जाणाऱ्या वाहतुकीला आपण हवाई वाहतूक असं म्हणतो. हा वाहतुकीचा सर्वात जलद आणि महाग प्रकार आहे, कारण याच्यामध्ये असणारी जी प्रवासी क्षमता आहे ती कमी आहे, वजनाची मर्यादा आहे, सर्व घटक याला मर्यादित स्वरूपात असतात. त्यामुळे हवाई वाहतूक ही सर्वात जलद जरी असली तरी सर्वात महाग प्रकार म्हणून त्याच्याकडे आपण बघतो. आता वाहतुकीचं माध्यम आहे, या माध्यमावरून जर आपण प्रकार बघितले तर भूवाहतूक आहे. आता भूवाहतुकीमध्ये जे प्रकार पडतात त्याच्यातला पहिला प्रकार आहे तार वाहतूक. जेव्हा विशिष्ट प्रकारच्या तारा वापरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवली जाते त्याला आपण तार वाहतूक म्हणतो. उदाहरणार्थ धरणामध्ये जनरेटरांच्या माध्यमातून ज्या वेळेला वीज निर्मिती केली जाते त्यावेळेला तयार केलेली वीज जनरेटरातून त्या ठिकाणी सबस्टेशनला पाठवली जाते, तिथून ती सर्व ठिकाणी वितरित केली जाते, त्याला आपण तार वाहतूक असं म्हणतो. त्याच्या माध्यमातून आपण विजेची वाहतूक करतो. केबल वाहतूक म्हणजे हा हवाई लिफ्ट किंवा ट्रानचा प्रकार आहे. या प्रकारामध्ये जाड केबलला टांगलेल्या ट्रॉली एका विशिष्ट वाहनाद्वारे प्रवासी मालाची वाहतूक केली जाते. या वाहतूक प्रकार बहुतांश पर्वतीय प्रदेशामध्ये होतात. उदाहरणार्थ आपण जर हिमालय पर्वतामध्ये गेलो किंवा एखाद्या उंच टेकडीच्या प्रदेशामध्ये गेलो तर त्या ठिकाणी केबल वाहतूक केली जाते की ज्याच्या माध्यमातून आपण वाहतूक करतो. उदाहरणार्थ आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये प्रतापगड या ठिकाणी असणारी जी टॉय ट्रेन आहे किंवा जी लिफ्ट आहे ती लिफ्ट हा याचा महत्त्वाचा केबल वाहतुकीचा प्रकार आहे. त्यानंतर नळी किंवा पाईपलाईन वाहतुकीचा हा आधुनिक प्रकार आहे. या प्रकाराच्या माध्यमातून लांब अंतरापर्यंत द्रव्य किंवा वायू पदार्थाची वाहतूक केली जाते. उदाहरणार्थ आपल्याकडे पाईपलाईनच्या माध्यमातून येणारा जो गॅस आहे तो गॅस हा द्रव वाहतुकीचा एक महत्त्वाचा किंवा वायू वाहतुकीचा प्रकार आहे. आता वाहतुकीचं माध्यम याच्यावरून नळी किंवा पाईप आपण बघितलं की याच्या माध्यमातून नळी किंवा पाईपलाईनच्या माध्यमातून आपण बघितले की द्रववायू लांब अंतरापर्यंत आपण पोहोचवू शकतो. याच्या माध्यमातून खर्च कमी येतो, याच्या निर्मितीसाठी खर्च जास्त येतो, परंतु त्या ठिकाणी हा फायदेशीर प्रकार आहे. त्यानंतर रस्ते वाहतूक आहे. वाहन, पादचारी यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जमिनीवरील मार्ग यालाच आपण रस्ते असं म्हणतो. हा वाहतुकीचा सर्वात प्राचीन प्रकार आहे. लवचिकता ही असं महत्त्व आहे, कारण कोणतीही वाहतूक आपण रस्त्याद्वारे करू शकतो. आता वाहतुकीचं महत्त्व, काही प्रमुख घटकांच्या आधारे आपल्याला वाहतुकीचं महत्त्व बघायचं आहे. आता वाहतूक जर आपण बघितले तर कोणत्याही देशाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकासाचा वाहतूक हा जो आहे तो वाहतूक कणा आहे, कारण वाहतुकीच्या माध्यमातूनच कोणत्याही देशाचा जास्तीत जास्त विकास होऊ शकतो. आपण पाठीमागून तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे, कारण वाहतूक हा घटक शेती, उद्योग, व्यापार अशा सर्व क्षेत्रांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. याच्यातील पहिले महत्त्व आहे आर्थिक महत्त्व, इकॉनॉमिक सिग्निफिकन्स. कृषी व औद्योगिक विकास, औद्योगिक व कृषी उत्पादनाच्या कार्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री, कच्चा माल जो आहे. या ठिकाणी कृषी आणि औद्योगिक विकास करायचा असेल तर त्यासाठी त्याच्या उत्पादनासाठी लागणारी यंत्रसामुग्री, कच्चा माल इत्यादीचा पुरवठा आणि उत्पादित मालाला बाजारपेठेपर्यंत नेण्याची वाहतूक महत्त्वाची आहे. व्यापार वृद्धी व विस्तार, वाहतुकीच्या विविध साधनांच्यामुळे विविध प्रकारच्या वस्तू वेगवेगळ्या प्रदेशामध्ये
अल्प काळात पाठवतात, त्यामुळे व्यापारामध्ये वाढ होते, व्यापाराचं क्षेत्र विस्तारतं, म्हणून आर्थिकदृष्ट्या वाहतूक महत्त्वाची आहे. खाणकाम व्यवसाय आपण बघितले, खाणकाम उद्योग बघितले. विविध खनिजे आपल्या भारतामध्ये सापडतात. ती खनिजे जी आहेत ती दुर्गम भागामध्ये सापडतात आणि ती दुर्गम भागातील खनिजे बाहेर काढून ते आपण कारखान्यांच्यापर्यंत पोचवून त्याचा उपयोग किंवा उपयोगिता वाढवण्याचं काम वाहतुकीमुळे केलं जातं. वाहतुकीमुळे विकासाच्या आधुनिक वाहतूक साधने मार्गामुळे दुर्गम भागातील खनिजे काढणं सोपं झालेलं आहे. त्याचबरोबर खनिजांची अल्प खर्चात लांब अंतरापर्यंत वाहतूक केली जाते, त्यामुळे खाणकाम व्यवसायाचा विकास वाहतुकीमुळे होतो. आता आपण बघतो की कोळसा आहे, कोळशाच्या खाणीमध्ये आपल्याला डायरेक्ट तिथे फॅक्टरी सुरू करता येत नाही किंवा लोह पोलादाची फॅक्टरी सुरू करता येत नाही. ही आपल्याला एखाद्या जलाशयाच्या ठिकाणी की जिथं पाण्याची आवश्यकता जास्त आहे अशा ठिकाणी ती सुरू करावी लागते. आता तिथपर्यंत जर ह्या कच्च्या मालाची वाहतूक किंवा खनिजांची वाहतूक करायची असेल तर ती आपल्याला वाहतुकीच्या साधनांच्या माध्यमातून अत्यंत जलद गतीने करता येते. त्यामुळे त्या ठिकाणी देशाचा विकास होतो, त्याचबरोबर खाणकाम व्यवसायाचा विकास होतो. आता आपल्या देशामध्ये असणारा खाणकाम व्यवसायाचा विकास हा वाहतुकीच्या साधनांच्यामुळे झालेला आपल्याला पाहायला मिळतो. उपयोगिता प्रवृत्ती जी आहे त्या उपयोगिता प्रवृत्तीला चालना मिळते. वाहतुकीमुळे विविध वस्तू उपभोक्त्यापर्यंत पोहोचवता येतात, त्यामुळे उपभोक्ता प्रवृत्तीला चालना मिळते. आता आपल्याकडे ज्या तयार होणाऱ्या वस्तू आहेत, उदाहरणार्थ कारखान्यामध्ये एखादी तयार होणारी वस्तू ती उपभोक्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतूक महत्त्वाची आहे, कारण ज्याला ज्या वस्तूची गरज आहे ती तिथपर्यंत आपल्याला पोहोचवता येतो. उदाहरणार्थ आसाममध्ये उत्पादित होणारा चहा हा आपल्याला पूर्ण भारतामध्ये पोचवावा लागतो. तो भारतामध्ये पोहोचवण्यासाठी वाहतुकीची साधनं महत्त्वाची आहेत, कारण ती उपभोक्त्यापर्यंत पोहोचवली जाते. त्या उपभोक्त्याची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला चालना मिळते, त्यामुळे वाहतूक महत्त्वाची आहे. मक्तेदारी नियंत्रित उत्पादित झालेली वस्तू कोणत्याही बाजारातून एखाद्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य वाहतूक करते, त्यामुळे ग्राहकांना वस्तूचा योग्य किमतीत पुरवठा होतो आणि मक्तेदारी निर्माण होत नाही. म्हणजे एखाद्या वस्तूची जी मक्तेदारी आहे ती वाहतुकीमुळे निर्माण होत नाही. त्या वस्तूला योग्य किंमत मिळते आणि त्याचा पुरवठा व्यवस्थित होतो. संपत्तीचे विकेंद्रीकरण वाहतुकीच्या विकासामुळे विविध उत्पादन घटकांना वेतन, खंड, व्याज, नफा इत्यादी स्वरूपामध्ये मोबदला प्राप्त होतो, त्यामुळे संपत्तीचे विकेंद्रीकरण होते. आता वाहतुकीच्या साधनामुळे काय होतं, तर वाहतुकीच्या साधनामुळे विविध उत्पादन गट तयार होतात. म्हणजे जमीनदार असतात, मालक, श्रीमंत, भांडवलदार, व्यवस्थापक, हे जे विविध प्रकारच्या गोष्टी आहेत, विविध प्रकारच्या गोष्टींची निर्मिती होते, कुणाला रोजगार भेटतो. या सर्व गोष्टींच्यामुळे काहींना खंड, वेतन, व्याज, नफा या सगळ्यात मोबदला प्राप्त होतो, त्यामुळे प्रत्येकाचा विकास होतो आणि संपत्तीचे विकेंद्रीकरण होतं. त्यामुळे अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून वाहतूक महत्त्वाची आहे. प्रादेशिक विशेषीकरण, आता वाहतुकीमुळे अतिरिक्त उत्पादने टंचाई असलेल्या प्रदेशात विक्रीसाठी पाठवता येतात, त्यामुळे विविध उत्पादनांसाठी विशिष्ट प्रदेश विकसित होतात. आता प्रादेशिक विशेषीकरण म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये जर एखादी गोष्ट स्पेशल असेल तर ती आपल्याला इतर प्रदेशामध्ये वाहतुकीमुळे पोचवता येते. उदाहरणार्थ नागपूरची संत्री आहे, त्याचबरोबर जळगावची केळी, हे आपल्याला बाहेरच्या भागांच्यामध्ये पोचवण्यासाठी त्या भागामध्ये ते ठेवून उपयोग नाही, तिथं त्याची किंमत शून्य आहे. ती जर इतर ज्या भागामध्ये त्याचं उत्पादन होत नाही त्या भागामध्ये पोचवायची असेल तर आपल्याला वाहतूक महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ कोकणामध्ये उत्पादित होणारा जास्त प्रमाणातला काजू आणि हापूस आंबा आपल्याला बाहेरच्या देशात पाठवायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणचं प्रादेशिक विशेषीकरण, कोकणातलं काजू, आंबे ह्याची जर वाहतूक आपण बाहेरच्या देशामध्ये केली किंवा बाहेरच्या राज्यांच्यामध्ये केली तर त्या ठिकाणी प्रदेशाचा विकास होतो. वस्तू गुणवत्तेत उपयोगिता वाढ होते, वाहतुकीमुळे नवीन तंत्रज्ञान वाढतं. नाशवंत पदार्थाची दूरवर रवानगी करता येते. फळे, दूध, भाजीपाला, मांस हे नाशवंत पदार्थ आहे. हे जलद व कार्यक्षम क्षमतेने वाहतुकीमुळे दूर अंतरापर्यंत पोहोचवणे शक्य झालेले आहे. उदाहरणार्थ आपल्याकडे मासळी बाजार असतात, मासळी बाजारातील मासळी आपल्याला दूर अंतरापर्यंत बाहेरच्या देशापर्यंत किंवा खंडांतर्गत भागापर्यंत पोहोचवणं हे वाहतुकीमुळे शक्य होतं. दुर्गम प्रदेशाचा विकास, वाहतुकीच्या विस्तारामुळे विकासाच्या प्रवाहापासून दूर राहिल्यास डोंगराळ प्रदेशात मुख्य प्रवाहाशी जोडले जातात. भूमी उपयोजनात बदल, नैसर्गिक संपदांचा वापर यामुळे वाहतुकीमुळे खाणकाम, शेती, उद्योग, व्यापार इत्यादींचा विकास होतो. परिणामी देशातील भूमी उपयोजनामध्ये बदल होतो. नैसर्गिक साधनसंपत्ती वापराच्या नवीन संधी उपलब्ध होतात. म्हणजे या भूमी उपयोजनामध्ये बदल होतो, म्हणजे आपण भूमी उपयोजनाचा सिद्धांत आहेत ॲग्रिकल्चर जॉग्राफीमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की भूमी उपयोजन कशाप्रकारे त्या ठिकाणी बदलत जातं. जास्त माहिती तुम्हाला त्याची हवी असेल तर त्या ठिकाणी
माजिद हुसेन यांचं पुस्तक आहे ॲग्रिकल्चर जॉग्राफी. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची भूमिपूजनाच्या सिद्धांतांची माहिती भेटेल. शेती प्रक्रियेत सुधारणा, वाहतुकीमुळे खते, बियाणे, औषध, यंत्रे, तंत्रज्ञान इत्यादी शेतीपूरक ज्या गोष्टी आहेत, ते शेतीपूरक गोष्टी शेतकऱ्यांचं घर व बांधापर्यंत पोहोचतात. त्यामुळे शेतीच्या उत्पादकता आणि विपणन क्रियेत सुधारणा होते. आता शेतकऱ्याला या अगोदरच्या कालखंडामध्ये शेतामध्ये उत्पादित केलेला माल स्वतः बाजारपेठेपर्यंत पोहोचवायला लागत होता आणि त्याच्यामध्येही अनेक अडचणी येत होत्या. किंवा जर एक्सपोर्ट करायचं असेल, बाहेरच्या देशामध्ये निर्यात करायचं असेल, तर तो डायरेक्ट बाजारपेठेपर्यंत पोहोचत नव्हता किंवा त्याला तो एक्सपोर्ट करता येत नव्हता. परंतु आधुनिक कालखंडामध्ये झालेला जो विकास आहे, झालेली जी वाहतुकीच्या साधनांच्यामध्ये सुधारणा आहे, या सुधारणामुळे शेतीची उत्पादकता आणि विपणन प्रक्रिया जी आहे, व्यापार जो आहे, तो व्यापारामध्ये सुधारणा होत आहे. त्यामुळे त्याचा विकास होत आहे. उद्योगधंद्यांचं विकेंद्रीकरण, वाहतुकीचा विकास यामुळे उद्योगधंद्यांच्या उत्पादन खर्चामध्ये बदल होते, बचत होते आणि वाहतुकी विकासाला चालना मिळते. तसेच उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरणही याच्यामुळे शक्य झाले. असे जे सर्व घटक जर आपण बघितले, तर सर्व घटक हे वाहतूक याच घटकामुळं शक्य झालेले आहेत, की ज्याच्यामुळे आपण आपला स्वतःचा विकास केलेला आहे. त्याचबरोबर आपण आपल्या भारताचा विकास करत आहोत. आता याच्यामध्ये असणारे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे घटक की वाहतुकीचे प्रकार वगैरे आहेत. वाहतुकीचे प्रकार महत्त्वाचे आहेत. त्या प्रकारचे उपप्रकार, त्याचं महत्त्व, हे सर्व घटक तुम्हाला वेगवेगळ्या घटकांच्या बाबतीमध्ये महत्त्वाचे आहेत. याच्या संदर्भामध्ये असणारे आणखी पुढचे व्हिडिओ आपण यानंतर बघणार आहोत. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.